श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. नमस्कार मंडळी. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वजण आपल्या इष्टदेवतेचे आणि कुलदैवताचे स्मरण करूया. कमेंट बॉक्समध्ये आपल्या आराध्य देवतेचे नाव लिहा किंवा श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, जय श्री महाकाल लिहायला विसरू नका. तुमच्या एका सकारात्मक कमेंटमुळे या व्हिडिओची ऊर्जा अधिक वाढते. आज आपण कोणत्याही प्रस्तावनेशिवाय थेट मुद्द्यावर येऊया. 25 जानेवारी 2026 रोजी राहुदेव शतभिषा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात प्रवेश करणार आहेत. आता राहू येथे शनीच्या नक्षत्रात आणि चरणात प्रवेश करतील, तर स्वतःच्याच शतभिषा नक्षत्रात स्थित असतील. दुसरीकडे पाहिले तर ते शनीच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहेत. पूर्ण 18 वर्षांनंतर 18 महिन्यांसाठी राहुदेव कुंभ राशीत ठाण मांडून बसले आहेत. आता तसे पाहिले तर आपले 6 महिने उलटून गेले आहेत आणि आता उरलेलं 1 वर्ष आहे 5 डिसेंबर 2026 पर्यंत. येथे शनी म्हणजे आपले कर्म आहे आणि राहू जिथे असतो तिथे राह म्हणजेच रस्ता असतो. याचा अर्थ असा की आपल्या कर्मक्षेत्रात ज्या मार्गाची किंवा ज्या ध्येयाची आपल्याला गरज होती तो रस्ता आता इथून स्पष्ट दिसणार आहे. आता रस्ता साफ आहे याचा अर्थ असाही होऊ शकतो की सर्व काही समाप्त झाले आहे. पण मित्रांनो, येथे तुम्हाला घाबरवण्याचा हेतू नाही, तर तुम्हाला वास्तवाशी जोडण्याचा प्रयत्न आहे. वास्तविक परिस्थिती काय आहे आणि आपण या राहूच्या प्रभावाचा उपयोग करून जीवनात मोठी ध्येय आणि मोठे ध्येय कसे गाठू शकतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, राहू आपल्या स्वतःच्या राशीत आहे आणि तो इथून असा मार्ग मोकळा करेल जो तुमच्या विजनला, तुमच्या गोलला यशस्वी करण्यासाठी पूर्ण पाठिंबा देईल. आता येथून अनेक अशी भीती किंवा भ्रम आहेत ज्यांना दूर सारून तुम्ही एका योग्य मार्गावर पुढे जाऊ शकता. कर्मक्षेत्रातील यश आणि 11 नंबरची राशी, जिला आपण लाभाची राशी म्हणतो, त्याच लाभाच्या राशीवर, त्याच इच्छापूर्तीच्या राशीवर राहू हा इच्छाकारक ग्रह उपस्थित आहे. म्हणजेच तुमची जी काही इच्छा आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार आहात. मोठ्या लाभाची एखादी संधी असेल तर कुंभ राशीसाठी 18 वर्षांनंतर हा असा योग जुळून आला आहे जिथे मोठ्या लाभाच्या परिणामांची जोडण्याची संधी निर्माण झाली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा राहू आता गेल्यानंतर पुन्हा 18 वर्षांनंतरच येईल. त्यामुळे तुम्ही 2026 साठी तुमचे काय ध्येय ठेवले आहे, जर तुम्ही त्या ध्येयापासून मागे हटलात तर समजा तुम्ही राहूचा नकारात्मक प्रभाव स्वीकारला आहे. कारण राहू जिथे असतो तिथे भीती, भ्रम आणि धूर असतो. हा राहूचा नकारात्मक पैलू झाला की तुम्ही ज्या मार्गावर चालायचे आहे, जे ध्येय गाठायचे आहे, तिथे तुम्ही घाबरलात. असे अनेक लोक असतील जे मे 2025 पासून प्रयत्न करत आहेत. अनेक जण असे असतील जे आतापर्यंत माघारी परतले असतील किंवा परतण्याच्या तयारीत असतील. पण तेच काही लोक असे असतील ज्यांच्याकडे राहूची मानसिकता आहे आणि जे अजूनही डटून उभे आहेत. शेवटी तेच लोक अमृतापर्यंत पोहोचू शकतील. राहूकडे स्वतःच्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी एक प्रकारचा वेडेपणा होता. राहूपेक्षा मोठा वेडा कोण असेल ज्याला ठाऊक होते की समोर भगवान नारायण उभे आहेत आणि त्यांच्या हातात सुदर्शन चक्र आहे, तरीही राहू आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही मार्गाने तिथे पोहोचतो आणि अमृत प्राशन करतोच. याचा अर्थ असा की जर तुमचे विजन क्लिअर असेल तर तुम्ही या राहूच्या शुभ प्रभावाचा उपयोग करून आपले ध्येय साध्य करू शकता आणि यशाच्या एका वेगळ्या उंचीवर पोहोचू शकता. कलियुगाचा राजा राहूला म्हटले गेले आहे. आता तोच राजा तुमच्या राशीत आहे आणि त्याच्याकडे ती सर्व भौतिक सुखसाधने आहेत. तो पैसा या राहूकडे उपलब्ध आहे. हा राहू हजारो किंवा लाखांच्या गप्पा मारत नाही, तर हा राहू करोडो, अब्जो आणि खरबोच्या गोष्टी करतो. त्यामुळे ते मिळवण्याची जबाबदारी आपली आहे. बाकी सर्व ग्रह आपापले काम करत आहेत, पण राहू या सर्वांमध्ये वरचढ ठरतोय. कारण जेव्हा हा राहू तुमच्या राशी स्वामीसोबत म्हणजेच शनीसोबत बसतो तेव्हा श्रापिक योग बनवतो. सूर्यासोबत आला तर सूर्यग्रहण, चंद्रासोबत चंद्रग्रहण, मंगळासोबत अंगारक, बुधासोबत जडत्व योग, गुरुसोबत चांडाळी योग आणि शुक्रासोबत आला तर कामवासनेचा योग तयार करतो. यावरून समजतं की राहू किती प्रभावी आहे. आणि तोच प्रभावी राहू जेव्हा तुमच्या राशीत असतो तेव्हा तोच प्रभावशाली वातावरण आपण आपल्या जीवनात घेऊन पुढे जात असतो. आता येथून राहूची दृष्टी 5व्या स्थानावर पडत आहे. आता आपण लकीर के फकीर राहून चालणार नाही. ज्या मार्गाचा आपण आतापर्यंत अवलंब केला आहे, जर त्या मार्गावर यश नसेल किंवा काही अडथळे असतील तर मला ते ओलांडून पुढे जायचे आहे
आणि जर मला मार्ग बदलावा लागला तर मी मार्ग बदलून माझ्या ध्येयापर्यंत पोहोचीन, पण ध्येय मात्र गाठणारच. हा राहूचा खरा प्रभाव आहे. राहू तुमच्या स्वतःच्या राशीत आहे, त्यामुळे या काळात कोणतीही भीती किंवा भ्रम मनात ठेवू नका. तुम्ही जितके जास्त सकारात्मक राहाल तितका जास्त राहूचा शुभ प्रभाव तुम्हाला मिळेल. नकारात्मकता राहूकार्य असतेच, म्हणूनच तो असुरक्षितता म्हणजेच इनसिक्युरिटी निर्माण करतो. माझ्या करिअरचे काय होईल, आज जे धन किंवा काम माझ्याकडे आहे त्याचे उद्या काय होईल, अशा अनेक शंका निर्माण करणे हे राहूचे काम आहे. पण या काळात जो घाबरला नाही आणि आपल्या यशाच्या मार्गावर चालत राहिला तोच आपले स्थान मिळवू शकेल. राहूची दृष्टी 5व्या स्थानावर आहे, त्यामुळे मुलांसाठी काही महत्त्वाचे कार्य करायचे असेल आणि आपण त्यावर काम करत असू तर निश्चित समजा की तुम्ही राहूचा शुभ प्रभाव मिळवला आहे. एक छोटेसे उदाहरण देते. हा व्हिडिओ आज बनवायचा ठरलेला होता, पण काल रात्री मन खूप अस्वस्थ झाले होते. सततच्या कामामुळे थकवा आला होता आणि मनात विचार फिरत होते. आज नको, उद्या पाहू. आत्मविश्वास थोडासा ढळला होता आणि नकारात्मकता वाढत होती. त्याच वेळी माझ्या एका जुन्या मित्राचा फोन आला. सहज बोलता बोलता त्याने एक वाक्य म्हटलं, तू जे करतोयस ते फक्त कंटेंट नाहीये, ते अनेक लोकांसाठी दिशा आहे, त्यामुळे थांबू नको. ते वाक्य मनात घर करून बसलं. मला माझा हेतू आणि जबाबदारी पुन्हा आठवली. आणि मग काय, त्या एका विचाराच्या जोरावर मी स्वतःला सावरलं, रात्रभर मेहनत घेतली आणि हा व्हिडिओ तयार केला जो आज तुमच्या समोर आहे. याचाच अर्थ असा की जेव्हा कधी तुम्हाला भीती वाटेल किंवा नकारात्मकता येईल तेव्हा सकारात्मक विचारांशी जोडून घेणे म्हणजे राहूचा शुभ प्रभाव जीवनात आणणे. आता या राहूकडे अजून एक दृष्टी आहे आणि ती म्हणजे भाग्याची दृष्टी. भाग्याच्या दृष्टीने राहू 9व्या स्थानाला पाहत आहे आणि 9वे स्थान हे भाग्योदयाचे आहे. म्हणूनच राहू तुमच्या जीवनात भाग्योन्नतीसाठी सर्वात मोठे वरदान घेऊन आला आहे. कारण राहूकडे आता बेड्या नाहीत, त्याच्या पायात कोणतीही बंधने नाहीत. त्याला माहीत आहे की जीवन कसे बदलायचे. आता तीच मानसिकता आपल्या जीवनात येईल ज्यामुळे आपण आपले भाग्य उज्ज्वलू शकतो. 25 तारखेपासून हा योग सुरू होत आहे आणि पूर्ण डिसेंबरपर्यंत राहील. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही समस्या असतील किंवा आपण काम करूनही यशापर्यंत पोहोचत नसू तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इच्छापूर्तीच्या स्थानी राहू आहे आणि राहूपेक्षा मोठी इच्छापूर्ती करणारा दुसरा कोणताही पर्याय नाही. आता येथे राहू जर लग्नात आहे तर केतू कुठे आले? ठीक 180 अंशांच्या अंतरावर केतू 7व्या घरात बसले आहेत. याचा अर्थ असा की सप्तम भावात बसलेला केतू तुम्हाला हे दर्शवतोय की तुम्ही ईश्वराच्या आराधनेसाठी किती वेळ दिला, तुम्ही स्वतःला देवाप्रती किती समर्पित करू शकता. लक्षात ठेवा, एकटा राहू अपूर्ण आहे, पण जर तुम्ही त्याला केतूची साथ दिली म्हणजेच ईश्वराची भक्ती आणि साधनेत वेळ घालवला तर तुम्ही केतूला मजबूत केले आहे. ज्या दिवशी केतू मजबूत होतो त्या दिवशी तुमचा पाया मजबूत होतो आणि पाया मजबूत असेल तर झाडाला फळे नक्की लागतील, ते झाड हिरवेगार होईल आणि तुमचे जीवन आनंदाने भरेल. राहूचा शुभ प्रभाव घेण्यासाठी विशेष उपाय. राहूचा प्रभाव धुरामध्ये असतो, त्यामुळे संध्याकाळच्या वेळी जो शनीचा काळ असतो घरात धूप जाळा आणि दिवा लावा. राहू जर धूर असेल तर केतूच्या हातात दिवा आहे. जेव्हा आपण दिवा लावतो आणि सकारात्मक धूप पसरवतो तेव्हा आपण राहू आणि केतू या दोघांचेही नकारात्मक प्रभाव दूर करून जीवनात सकारात्मकता आणतो. यामुळे घरातील सदस्यांच्या जीवनात सुख शांती येते. तसेच घराचे शौचालय हे राहूचे स्थान मानले जाते, त्यामुळे ते नेहमी स्वच्छ ठेवा. याद्वारे तुम्ही राहू देवाला हे सुचवता की मी तुमचे स्थान स्वच्छ ठेवले आहे, आता तुम्ही माझे जीवन स्वच्छ आणि सुंदर ठेवा. हाच राहू तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण करून जीवनात धनधान्याचे भांडार भरेल. मला आशा आहे की तुम्हाला हा विषय नीट समजला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझे सांगण्याची पद्धत आवडली असेल तर नेहमीप्रमाणे आपला प्रेमळ लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला असेच नवनवीन विषय आणायला प्रेरणा मिळते. आणि हो, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा दिवस अत्यंत मंगलमय जाओ याच शुभेच्छांसह. जय श्रीराम.